नमस्कार मित्रांनो, मराठी स्पर्धा जगती या चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, मराठी व्याकरण प्रश्नसंच आम्ही तुमच्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आलो आहोत। यामध्ये एकूण 100 प्रश्न आहेत आणि हे सर्वचे सर्व प्रश्न कोणत्या ना कोणत्या एक्झाममध्ये होऊन गेलेले आहेत। तेव्हा यातील एकही प्रश्न हा आम्ही स्वतःहून मनाने तयार केलेला नाही, हे मात्र चांगलं आठवणीत ठेवा। असं म्हणायला हरकत नाही की मराठी व्याकरणाचा परफेक्ट सराव करण्याचे एकमेव माध्यम म्हणजे मराठी स्पर्धा जगत, ठीक आहे। कारण आम्ही तुमच्यासाठी मराठी व्याकरणावर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्नसंच घेऊन येतो। त्याचबरोबर आम्ही मराठी व्याकरणावर एक लेक्चर सिरीजसुद्धा चालू केलेली आहे। बऱ्या प्रमाणामध्ये किंवा काही घटकावर आम्ही त्याच्यावर बऱ्यापैकी काम केलेलं आहे आणि पुढे करत आहोत, ठीक आहे। तर तुम्हाला एक दर्जेदार मटेरियल मराठी व्याकरणाचं उपलब्ध करून देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहोत। तेव्हा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनचा पर्याय देखील निवडा, म्हणजे आम्ही अपलोड करत असलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची लिंक किंवा नोटिफिकेशन ही तुम्हाला लगेच मिळत राहील। त्यामुळे तुम्ही आमच्यासोबत चांगल्या पद्धतीने अप टू डेट राहाल। चला तर अधिकचा वेळ न घालवता हा प्रश्नसंच सोडूया। बघा, पहिला प्रश्न आहे, जलाभेद्य या शब्दाचा पुढीलपैकी कोणत्या वाक्यामधील उपयोग योग्य आहे? नदीच्या विशाल प्रवाहामध्ये दोन्ही गावे जलाभेद्य झाली आहेत। यंत्राच्या खोक्यावर जलाभेद्य आवरणे पाहिजेत। मातीची भांडी जलाभेद्य असल्याने गार होतात। जलाभेद्यामुळे सुती कापड अधिक पाणी शोषते। तर यातील कोणता पर्याय हा जलाभेद्य या शब्दासाठी योग्य आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, यंत्राच्या खोक्यावर जलाभेद्य आवरणे पाहिजेत। हे वाक्य सुसंगत आहे जलाभेद्य या शब्दासाठी। दुसरा प्रश्न, धारेकरी। धारेकरी हा शब्द पुढीलपैकी कोणत्या शब्दसमूहासाठी उपयोगात येतो? धार्याने जमीन घेणारा, तलवार बहादूर मनुष्य, धार करून देणारा की धारण करणारा? धारेकरी या शब्दासाठी कोणता शब्दसमूह बरोबर आहे? तर येथे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे, धार्याने जमीन घेणारा म्हणजे धारेकरी। पुढचा प्रश्न आहे, मी म्हणणे या वाक्प्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता? सहमती देणे, स्वतःची बढाई करणे, गोंधळून जाणे की वर्दळीवर येणे? कोणता पर्याय बरोबर असेल मी म्हणणे यासाठी? तर पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे, स्वतःची बढाई मारणे म्हणजेच मी म्हणणे। बघा, पुढचा प्रश्न आहे की दशा हा शब्द पुढीलपैकी कोणत्या वाक्यात उपयोगात आणता येणार नाही? सततच्या मेहनतीने त्याची परिस्थिती सुधारत गेली। जमिनीवरच्या सतरंजीची सुते निघाली होती। वडिलांच्या मतानुसार आता त्याच्या नशिबाचे ग्रह चांगले होते। आणि चौथा पर्याय आहे, हरवलेल्या पुस्तकाच्या शोधात त्याने 10 दिशा पालथ्या घातल्या। प्रश्न नीट पहा की दशा हा जो शब्द आहे तो पुढीलपैकी कोणत्या वाक्यात उपयोगात आणता येणार नाही? तर कोणत्या वाक्यात उपयोगात आणता येणार नाही? पर्याय क्रमांक 4, हरवलेल्या पुस्तकाच्या शोधात त्याने 10 दिशा पालथ्या घातल्या। येथे परिस्थिती किंवा दशा या शब्दाचा काहीही संबंध नाही, म्हणून येथे आपल्याला पर्याय क्रमांक 4 हे उत्तर मिळतं। पुढचा प्रश्न आहे, पुढील काव्यपंक्तीत कोणत्या शब्दशक्तीचे उदाहरण आहे? बघा, अंबरगत पयोधराते रगडून पळतो दुरी यामध्ये कोणती शब्दशक्ती आहे? येथे श्लेषमूलक व्यंजना शब्दशक्ती आहे। श्लेषमूलक व्यंजना शब्दशक्ती। पुढचा प्रश्न, ऊर्ध्वगामी। ऊर्ध्वगामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? अधोगामी, अनुगामी, पुरोगामी की पतिगामी? बरोबर उत्तर कोणतं? अधोगामी। ऊर्ध्वगामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अधोगामी। जो विकारी शब्द विशिष्ट अर्थाचा द्योतक नसून ज्यास पूर्वापार संबंधाने सर्व प्रकारच्या द्वितीय नामाचा अर्थ येऊ शकतो त्यास डॅश म्हणतात। बघा,
काय म्हणते की व्याख्या की जो विकारी शब्द विशिष्ट अर्थाचा द्योतक नसून ज्यास पूर्वापार संबंधाने सर्व प्रकारच्या द्वितीय नामाचा अर्थ येऊ शकतो त्यास डॅश म्हणतात. काय म्हणतात? त्यास सर्वनाम असे म्हणतात. थोडंसं क्लिष्ट करून व्याख्या देण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, विशेष किफायत नसलेल्या धंद्याचे वर्णन करताना पुढीलपैकी कोणती म्हण वापरली जाते? प्रश्न नीट पहा की विशेष किफायत नसलेल्या धंद्याचे वर्णन करताना पुढीलपैकी कोणती म्हण वापरली जाते? उथळ पाण्याला खळखळाट फार, अंथरून पाहून पाय पसरणे, घोडे खाई भाडे आणि गाजराची पुंगी वाजली तर वाजली. कोणता पर्याय बरोबर असेल इथे? पर्याय क्रमांक 3 घोडे खाई भाडे. ठीक आहे. विशेष किफायत नसलेल्या धंद्याचे वर्णन हे या म्हणीने करता येईल, घोडे खाई भाडे. पुढचा प्रश्न आहे, गंभीर, नेता, चतुर, खारट अनुक्रमे या शब्दांपासून भाववाचक नाम तयार करताना कोणते प्रत्यय वापरावे लागते? कोणते प्रत्यय वापरावे लागतील? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गांभीर्य. ठीक आहे. नेतृत्व, चतुराई आणि खारटपणा अशा पद्धतीने या शब्दांचं भाववाचक नामामध्ये आपल्याला रूपांतर करता येतं. यानंतरचा प्रश्न आहे, पुढील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. वाक्य आहे, त्याची आई जाईच्या मांडवाखाली फुले वेचत होती. यामधील आपल्याला शब्दयोगी अव्यय वेगळं करायचं आहे किंवा शोधायचं आहे. कोणता आहे ते? खाली. कोणता आहे? खाली. मांडवाखाली यामध्ये मांडव या शब्दाला खाली हे शब्दयोगी अव्यय जोडलेलं आहे. पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द तद्भव आहेत? खाली दिलेल्या पर्यायातून आपल्याला तद्भव शब्दांचा गट वेगळा करायचा आहे. कोणत्या गटातील शब्द हे तद्भव शब्द आहेत? पर्याय क्रमांक 2 मधील जीभ, शेत, माती हे जे शब्द आहेत ते तद्भव शब्द आहेत. पुढचा प्रश्न आहे की नमुना या शब्दास अनेकार्थ असलेल्या शब्दांचा गट कोणता किंवा नमुना या शब्दाशी समानार्थ असणाऱ्या शब्दांचा गट कोणता? कोणता असेल? पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3 का पर्याय क्रमांक 4? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. उदाहरण, मासला, दृष्टांत हे जे शब्द आहेत ते नमुना या शब्दाच्या समानार्थी आहेत किंवा या शब्दाचे अनेकार्थ आहेत. म्हणून येथे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर मिळतं आपल्याला. यानंतरचा प्रश्न आहे की पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ठीक आहे. पहिला विधान आहे की पंचमी विभक्तीतून अधिकरण हा कारकार्थ व्यक्त होतो. दुसरं आहे की षष्ठी विभक्तीचा संबंध हा कारकार्थ आहे. बघा नीट पहा की पंचमी विभक्तीतून अधिकरण हा कारकार्थ व्यक्त होतो, षष्ठी विभक्तीचा संबंध हा कारकार्थ आहे. तर या संबंधीचा योग्य पर्याय कोणता आपल्याला निवडता येईल? तर पर्याय क्रमांक 2 म्हणजे इथे फक्त ब म्हणजे हे जे दुसरं विधान आहे ते बरोबर आहे की षष्ठी विभक्तीचा संबंध हा कारकार्थ आहे. पुढचा प्रश्न की पुढील शब्द प्रकारास काय म्हटले जाते? जा, ये, कर, बस, बोल, पी इत्यादी हे जे शब्द आहेत ते कोणत्या प्रकारात येतात? अतिशय सोपा प्रश्न. कोणत्या? सिद्ध प्रकारात. म्हणजेच की हे सर्व शब्द हे सिद्ध शब्द आहेत. सवाई गंधर्व स्मृती समारोहात भीमसेन काय गायलेत या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. तर कोणतं क्रियाविशेषण आहे? काय, स्मृती, सवाई की गंधर्व? पर्याय क्रमांक 1 फक्त अ बरोबर. म्हणजे की सदर वाक्यामध्ये काय हा जो शब्द आहे तो इथे क्रियाविशेषण आहे. यानंतरचा प्रश्न, व्याज या शब्दास पुढीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही असं म्हटलेलं आहे व्याज या शब्दासाठी?
कोणता शब्द समानार्थी नाही? पर्याय क्रमांक 4 रक्कम हा जो शब्द आहे तो व्याज या शब्दास समानार्थ ठेवत नाही. तर कपट, सोंग, भाडे हे जे शब्द आहेत ते व्याज या शब्दाच्या समानार्थी आहेत. यानंतरचा प्रश्न, येणार असेल तर येईना बापडा या वाक्यातील केवल प्रयोगी अव्यय ओळखा. कोणता आहे केवल प्रयोगी अव्यय या वाक्यातील की येणार असेल तर येईन बापडा? पर्याय क्रमांक 3 बापडा हा जो शब्द आहे तो येथे केवल प्रयोगी अव्ययाचं काम करत आहे. दिलेल्या म्हणीशी समानार्थ असणारी म्हण कोणती? म्हणजे की ही जी म्हण देण्यात आलेली आहे त्याशी समानार्थ ठेवणारी म्हण आपल्याला इथे शोधायची आहे. म्हण आहे की हातचे सोडून पळत्याच्या पाठीस लागणे. बघा पर्याय, उथळ पाण्याला खळखळाट फार, अर्धी टाकून सगळीला धावणे, दुरून डोंगर साजरे आणि काखेत कळसा आणि गावाला वळसा. बघा आपल्याकडं दिलेली म्हण आहे हातचे सोडून पळत्याच्या पाठीस लागणे. याच्याशी समान अर्थ ठेवणारी म्हण मग कोणती आहे? पर्याय क्रमांक 2 अर्धी टाकून सगळीला धावणे म्हणजेच हातचे सोडून पळत्याच्या पाठीस लागणे. यानंतरचा प्रश्न, अतिप्रसंग हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे? अतिप्रसंग हा जो शब्द आहे तो कोणत्या प्रकारचा आहे? उपसर्ग घटित शब्द आहे. यामध्ये अति हा उपसर्ग आहे. पुढचा प्रश्न की पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील अधोरेखित शब्द नाम आहे? वाक्य आहे तर त्या दृष्टाने बरोबर दावा साधला. आणि दुसरं वाक्य आहे एक म्हातारा माणूस पायरीवर बसला होता. यामधील कोणत्या वाक्यातील अधोरेखित शब्द हा नाम म्हणून काम करत आहे? कोणत्या? पर्याय क्रमांक येते फक्त देता येईल म्हणजे की त्या दुष्टाने बरोबर दावा साधला. यामध्ये दुष्टाने हा जो शब्द आहे तो नामाचे काम करत आहे परंतु ब मध्ये तसे नाही. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता शब्द तत्सम आहे? दिलेल्या शब्दांपैकी आपल्याला तत्सम शब्द वेगळा करायचा आहे किंवा निवडायचा आहे. कोणता आहे तो? पर्याय क्रमांक 1 भूगोल हा जो शब्द आहे तो तत्सम शब्द आहे. पुढील प्रश्न आहे की पुढील वाक्य कोणत्या लक्षणा शक्तीचे उदाहरण आहे? पानिपतावर 1.25 लाख बांगडी फुटली. ठीक आहे, तर हे कोणत्या लक्षणा शक्तीचं उदाहरण आहे? पर्याय क्रमांक 2 शुद्धा उपादान लक्षणा. शुद्धा उपादान लक्षणा या शब्दशक्तीचं हे उदाहरण आहे. पानिपतावर 1.25 लाख बांगडी फुटली. मित्रांनो, पुढे जाण्या अगोदर एक गोष्ट महत्त्वाची की हे जे काही प्रश्न आम्ही इथे घेतलेले आहेत आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा रिकॉल करून देत आहोत की यातील सर्वच्या सर्व प्रश्न हे होऊन गेलेल्या एक्झाममधील आहेत. यामध्ये कोणताही आम्ही स्वतःहून प्रश्न तयार केलेला नाही. म्हणून पुन्हा एकदा विनंती की तुम्ही हा प्रश्नसंच पूर्ण अभ्यासणं गरजेचं ठरतं कारण तुमच्या होणाऱ्या परीक्षांमध्ये हा प्रश्नसंच अत्यंत महत्त्वाची भूमिका किंवा रोल बजावू शकतो. पुढचा प्रश्न बदल घडणे. बदल घडणे या व्याकरणातील क्रियेला काय म्हटले जाते? काय म्हटले जाते? सूड, वचपा, विकार की आजार? बरोबर उत्तर आहे विकार. बदल घडणे म्हणजे विकार होणे. पुढचा प्रश्न भाषा प्लस अंतर्गत. भाषा प्लस अंतर्गत हा संधी पुढीलपैकी कोणत्या प्रकारे होतो? बघा 4 पर्याय आहेत आपल्याकडं. भाषेंतर्गत, भाषांतर्गत, भाषांतर्गत आणि भाषांतर्गत. कोणता पर्याय बरोबर आहे? पर्याय क्रमांक 3 भाषांतर्गत. पुढचा प्रश्न न्यायसंगत म्हणजे न्यायास धरून असलेले न्याय, न्यायासंबंधी आणि न्यायाशिवायचे. यासंबंधी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. कोणता पर्याय इथे बरोबर असेल? पर्याय क्रमांक 3 फक्त अ आणि ब हे न्यायसंगत या शब्दाशी सुसंगत आहेत. न्यायास धरून असलेले आणि न्याय.
यामध्ये क आणि ड हे काय आहेत, चुकीचे आहेत. मित्रांनो, आमचे मराठी व्याकरणाच्या वेगवेगळ्या घटकावरील लेक्चर पाहण्यासाठी चॅनलला भेट द्या. तसेच मराठी व्याकरणाचे असे 100 प्रश्नांचे संच सोडवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकचा वापर करा. पुढचा प्रश्न आहे, पाणी या एकारांत नपुसकलिंगी नामाचे सामान्य रूप काय होते? आकारांत, याकारांत, वाकारांत की ओकारांत? बरोबर उत्तर आहे याकारांत. पुढील प्रश्न, उखळ पांढरे होणे या वाक्प्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता? आनंद होणे, भांडण करणे, भरपूर कष्ट करणे की वैभव प्राप्त होणे? कोणता पर्याय बरोबर आहे येथे? पर्याय क्रमांक 4 वैभव प्राप्त होणे म्हणजेच उखळ पांढरे होणे. पुढील प्रश्न आहे, एखाद्या शब्दाला प्रत्यय लागल्यावर त्याच्या मूळ रूपात बदल होतो या क्रियेला काय म्हणतात? बघा प्रश्न की एखाद्या शब्दाला प्रत्यय लागल्यावर त्याच्या मूळ रूपात जो बदल होतो त्या क्रियेला काय म्हणतात? काय म्हणतात? त्याला सामान्य रूप असे म्हणतात. ठीक आहे. यानंतरचा प्रश्न आहे, वेल विस्तार या शब्दातून ध्वनित होणारा अर्थ कोणता? वेल विस्तार या शब्दातून ध्वनित किंवा व्यक्त होणारा अर्थ कोणता? एखाद्या संस्थेचा विस्तार होणे, एखाद्या कार्याचा व्याप वाढणे, एखाद्या गोष्टीचा विस्तार होणे की एखाद्या व्यक्तीचा वंश वाढणे? कोणता पर्याय बरोबर आहे येथे? पर्याय क्रमांक 4 एखाद्या व्यक्तीचा वंश वाढणे म्हणजेच वेल विस्तार होणे. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी सर्वनामाचे विशेष कोणते? सर्वनामाचे विशेष कोणते असा इथे प्रश्न आहे. बघा पर्याय आहेत, सर्व नामे अनेक वचनी असतात, सर्वनामाच्या अनेक वचनांना प्रत्यय लागतात, सर्वसाधारणपणे सर्वनामाचा वापर अगोदर होतो तेव्हाच नामाचा वापर होतो, आणि शेवटचा पर्याय, सर्वनामाला स्वतःची वेगळी लिंग वचन अशी ओळख नसते. तर यापैकी कोणते हे सर्वनामाचे विशेष आहे? पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे इथे की सर्वनामाला स्वतःची वेगळी लिंग वचन अशी ओळख नसते. हा एकच पर्याय येथे योग्य आहे. पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या वाक्यात दर्शक सर्वनाम आहे? दिलेल्या 2 वाक्यापैकी कोणत्या वाक्यामध्ये दर्शक सर्वनाम आहे किंवा दोन्हीमध्ये आहे का हे आपल्याला पर्यायातून निवडायचं आहे. वाक्य आहेत, हे मी तुला काय सांगितले ते पुस्तक, ययाती वाच ते फार वाचनीय पुस्तक आहे. तर यासंबंधीचा योग्य पर्याय कोणता बरोबर आहे? पर्याय क्रमांक 3 दोन्हीमध्ये दर्शक सर्वनामे आहेत किंवा दर्शक सर्वनाम आहेत. पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दर्शविण्यासाठी दुहेरी अवतरण चिन्ह दिले जाते, आणि एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असेल तरीही दुहेरी अवतरण चिन्ह दिले जाते. यासंबंधी योग्य पर्याय कोणता आहे? पर्याय क्रमांक 1 फक्त अ बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, भोजनावसर हा कोणत्या प्रकारचा समास आहे? कोणत्या प्रकारचा आहे? हा तत्पुरुष समास प्रकार आहे. तत्पुरुष प्रकारचा समास आहे. पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या वाक्यात कृतकर्म संकर हा प्रयोग आहे? कोणत्या वाक्यात कृतकर्म संकर हा प्रयोग आहे? तू ज्योतीला बक्षीस दिले, शिपायाने चोराला पकडले, मांजराने उंदीर मारला की गुराख्याने गाईला बांधली? कोणत्या वाक्यात कृतकर्म संकर हा प्रयोग आहे? पर्याय क्रमांक 1 तू ज्योतीला बक्षीस दिले या वाक्यात कृतकर्म संकर प्रयोग आहे. शाश्वत, शाश्वत या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द सांगा. कोणता आहे? अल्पायू. शाश्वतचा विरुद्धार्थी शब्द अल्पायू. पुढचा प्रश्न,
कलागती लावणारा, तंटे उत्पन्न करणारा माणूस या अर्थी पुढीलपैकी वाक्प्रचार कोणता? कलागती लावणारा किंवा तंटे उत्पन्न करणारा माणूस, त्याच्याशी संबंधित वाक्प्रचार कोणता? खप्पीदास, गाजर पारखी, कळीचा नारद की गोमाजी तिमाजी? बरोबर उत्तर कळीचा नारद म्हणजे तंटे लावणारा किंवा तंटे उत्पन्न करणारा. पुढीलपैकी कोणत्या शब्दांना इक प्रत्यय जोडून विशेषण तयार करता येत नाही? कोणता पर्याय या संबंधी बरोबर आहे? पर्याय क्रमांक 2 पड, पशु, दिन या शब्दांना इक प्रत्यय लावून विशेषण तयार करता येत नाही. पुढचा प्रश्न आहे, पुढील वाक्याचे मिश्र वाक्य कसे बनवता येईल? रोपांना काळजीपूर्वक खतपाणी दिले, ती चांगली जोमाने वाढली. ठीक आहे, तर या वाक्यांचा मिळून आपल्याला एक मिश्र वाक्य बनवायचं आहे. तर कसं होईल? रोपे चांगली वाढण्यासाठी त्यांना काळजीपूर्वक खतपाणी दिले, रोपांना काळजीपूर्वक खतपाणी दिल्याने ती चांगली वाढली, रोपांना काळजीपूर्वक खतपाणी दिले आणि ती चांगली वाढली. आणि चौथा पर्याय आहे, रोपे चांगली जोमाने वाढली कारण त्यांना काळजीपूर्वक खतपाणी दिले. तर यातील कोणतं मिश्र वाक्य हे बरोबर आहे व्याकरणिक दृष्टीने? तर पर्याय क्रमांक 4 रोपे चांगली जोमाने वाढली कारण त्यांना काळजीपूर्वक खतपाणी दिले हे जे वाक्य आहे, तर या दोन वाक्यांचं मिळून एक मिश्र वाक्य तयार होतं बरोबर पद्धतीनं. बघा पुढचा प्रश्न आहे, बालवयातच मोठ्यांसारखी कष्ट उपसणारी मुले पाहून सर्वांचेच मन द्रवते या वाक्याचे प्रश्नार्थक वाक्य कसे होईल? बालवयातच मोठ्यांसारखी कष्ट उपसणारी मुले पाहून कोणाचे मन द्रवते? बालवयातच मोठ्यांसारखी कष्ट उपसणारी मुले पाहून कोणाचे मन द्रवणार नाही? बालवयातच मोठ्यांसारखी कष्ट उपसणारी मुले पाहून सर्वांचीच मने द्रवणार नाहीत का? आणि बालवयातच मोठ्यांसारखी कष्ट उपसणारी मुले पाहून सर्वांचेच मने कशी द्रवेल? तर या संबंधीचा योग्य पर्याय कोणता बरोबर आहे? तर येथे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. बालवयातच मोठ्यांसारखी कष्ट उपसणारी मुले पाहून कोणाचे मन द्रवणार नाही. पुढचा प्रश्न, निघून जाणे या अर्थाचा पुढीलपैकी कोणता वाक्प्रचार हा वाईट अर्थाने वापरला आहे? गाशा गुंडाळणे, गुंगारा देणे, वाट धरणे की काळे करणे? बरोबर उत्तर आहे काळे करणे. निघून जाणे याचा वाईट अर्थाने जो अर्थ इथे आहे तो म्हणजे काळे करणे. बघा प्रश्न आहे, मी दारात पावल ठेवले तोच दिवे गेले यातील मुख्य व गौण वाक्यांचे परस्पर रूपांतर कसे होईल असं इथं विचारलेलं आहे. पर्याय, दिवे गेले तेव्हा मी दारात पावले ठेवले होते, मी दारात पावल ठेवल्यास दिवे गेले, दिवे जाताना मी दारात पावल ठेवले आणि दिवे गेल्यावर मी दारात पावल ठेवले होते. तर या संबंधीचा जो योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे तो कोणता असेल? पर्याय क्रमांक 1 दिवे गेले तेव्हा मी दारात पावले ठेवले होते. ठीक आहे. यानंतरचा प्रश्न, पिच्छा पुरवणे या अर्थी खालीलपैकी कोणता वाक्प्रचार हा उपयोगात आणता येईल? पिच्छा पुरवण्यासाठीचा वाक्प्रचार, पाठ पुरविणे, पाठ दाखवणे, पाठ देणे की पाठ राखणे? कोणता असेल? पर्याय क्रमांक 1 पाठ पुरविणे. पुढचा प्रश्न, मेल्या म्हशीला मनभर दूध या म्हणीतून काय सूचित होते? बघा प्रश्न काय म्हणतो की मेल्या म्हशीला मनभर दूध या म्हणीतून काय सूचित होते? मोठे नुकसान होणे, माणूस गेला म्हणून त्याची किंमत कमी होत नाही, माणूस मेल्यावरच त्याची किंमत कळते की गेलेल्या व्यक्तीची वाढवून स्तुती करणे? कोणता पर्याय इथे बरोबर आहे? पर्याय क्रमांक 4 गेलेल्या व्यक्तीची वाढवून स्तुती करणे म्हणजेच मेल्या म्हशीला मनभर दूध. पुढचा प्रश्न आहे, सगळेच मुसळ केरात या म्हणीतून काय सूचित होते? सर्वांचा हिरमोड झाला, काही फायदा नाही झाला, महत्त्वाची गोष्टच विसरली की अपेक्षाभंग झाला?
कोणता पर्याय येथे बरोबर आहे? पर्याय क्रमांक 3, महत्त्वाची गोष्टच विसरली म्हणजे सगळेच मुसळ केरात गेले. बघा प्रश्न आहे पुढीलपैकी कर्मणी प्रयोगातील वाक्य कोणते? यासंबंधी 2 वाक्य दिलेली आहेत. निशा फार वेगाने धावते आणि निनादने चित्रपट पाहिला. यासंबंधी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. उत्तर आहे फक्त ब, म्हणजे निनादने चित्रपट पाहिला. हे जे वाक्य आहे ते कर्मणी प्रयोगातील वाक्य आहे. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणते लेखन योग्य आहे? कोणता आहे? पर्याय क्रमांक 2, संहार. बघा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? विधाने आहेत, नामास विभक्ती प्रत्यय लागला की सर्वच विशेषणांचे सामान्य रूप याकारांत होते. आणि दुसरं विधान आहे, उ विशेषणाचे सामान्य रूप होत नाही. यासंबंधी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. पर्याय क्रमांक 2 फक्त ब येथे बरोबर आहे. उ विशेषणाचे सामान्य रूप होत नाही. आणि येथे जे पहिलं विधान दिलेलं आहे ते इथं चुकीचं आहे की नामास विभक्ती प्रत्यय लागला की सर्वच विशेषणांचे सामान्य रूप याकारांत होते, हे मात्र चुकीचं आहे. पुढचा प्रश्न, पाहता पाहता शेवटी उजाडले. पाहता पाहता शेवटी उजाडले या वाक्यातील शेवटी उजाडले हे क्रियापद कोणत्या प्रकारातील आहे? तर इथे वाक्यातील क्रियापद प्रकार आपल्याला निवडायचा आहे. कोणता आहे? संयुक्त क्रियापद. दिलेलं क्रियापद हे संयुक्त क्रियापद आहे. प्रश्न आहे, धातूला विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखवणाऱ्या शब्दांना काय म्हणतात? बघा व्याख्या आहे ही की धातूला विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखवणाऱ्या शब्दांना काय म्हणतात? काय म्हणतात? कृदंत म्हणतात. काय म्हणतात? कृदंत म्हणतात. भूपती. भूपती या शब्दाला समानार्थी शब्द सांगा. कोणता असेल भूपतीसाठी समानार्थी शब्द? नरेश. भूपतीचा समानार्थी शब्द आहे नरेश. बघा प्रश्न आहे, पुढील वाक्य कोणत्या प्रकारातील आहे? एक एक विषय संपवित प्रसादने महिनाभरात सर्व अभ्यास पूर्ण केला. हे वाक्य कोणत्या प्रकारातील आहे? हे वाक्य केवल वाक्य आहे. ठीक आहे. प्रश्न आहे की पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. पुण्यात्मके पापे स्वर्गा जाईजे या वाक्यामध्ये कोणता प्रयोग आहे ते आपल्याला इथं ओळखायचं आहे. येथे गौण कृतुक भावे प्रयोग आहे. गौण कृतुक भावे प्रयोग. प्रश्न पहा की पुढील विधानांपैकी योग्य विधान किंवा विधाने निवडा. विधाने आहेत, इ उ रू याबद्दल अनुक्रमे य व र असे आदेश होतात, यांना संप्रसारण म्हणतात. आणि दुसरं विधान आहे की य व र याबद्दल अनुक्रमे इ उ रू आल्यास यनादेश असे म्हणतात. येथे दोन्ही विधाने बरोबर आहेत की कोणतं तरी एक विधान बरोबर आहे यासंबंधी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. तर येथे दोन्ही विधाने चूक आहेत, म्हणजे यातील कोणतेही विधान हे सत्य नाही. पुढचा प्रश्न, शोक, तिरस्कार, आश्चर्य अशा मनोधर्माचा उल्लेख येतो तेव्हा अशा शब्दाच्या शेवटी कोणते चिन्ह येते? अशा शब्दाच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह येते. कोणतं येतं? उद्गारवाचक चिन्ह. धनुर्वात. धनुर्वात ही संधी कशी सोडवली जाईल? पर्याय क्रमांक 1, धनु प्लस वात. ज्या अक्षरात 2 किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास डॅश म्हणतात. काय म्हणतात त्यास? शब्द, जोडाक्षर, संधी की अक्षर? त्यास जोडाक्षर असे म्हणतात. ठीक आहे.
दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन त्यात एक स्वर मिसळतो, त्याला जोडाक्षर म्हणतात. बघा, जी या स्त्रीलिंगी सर्वनामाचा विकार होऊन सप्तमीचे विभक्तियुक्त रूप काय होईल? प्रश्न नीट समजून घ्या की जी या स्त्रीलिंगी सर्वनामाचा विकार होऊन सप्तमीचे विभक्तियुक्त रूप काय होईल? यासंबंधी आपल्याला कोणता पर्याय बरोबर वाटतो? पर्याय क्रमांक 4 जीत किंवा जीत, प्रथम किंवा द्वितीय वेलांटी आणि जिच्यात. प्रश्न आहे, रस्त्याच्या बाजूने काही माणसे चालली आहेत या वाक्यातील अधोरेखित विशेषणासंबंधी योग्य विधान कोणते? हे गणनावाचक संख्या विशेषण आहे, हे क्रमवाचक संख्या विशेषण आहे, हे आवृत्तीवाचक संख्या विशेषण आहे, हे अनिश्चित संख्या विशेषण आहे. काही हे जे विशेषण आहे ते कोणत्या प्रकारातील आहे? तर येथे बरोबर उत्तर आहे अनिश्चित संख्या विशेषण आहे. दिलेल्या वाक्यामध्ये काही हा शब्द अनिश्चित संख्या विशेषण म्हणून कार्य करत आहे. प्रश्न आहे, रचनेनुसार संयुक्त वाक्य कोणते? यासंबंधी अचूक पर्याय निवडा. वाक्य आहेत, ती 4 वाजता एसटीने पुण्यास न सांगता गेली. आधी नमन गणरायाला, नंतर देवाधिदेवांना. प्रसंग कोणताही असला तरी संतांची चित्तवृत्ती बदलत नाही. मुलांना समजून घ्या, मग बघा ती मोठ्यांचे कसे ऐकतात. यासंबंधी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. तर यातील किती विधाने ही संयुक्त वाक्य आहेत हे आपल्याला इथं निवडायचं आहे. किती असतील किंवा यासंबंधीचा योग्य पर्याय कोणता? येथे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. ब आणि ड येथे संयुक्त वाक्य आहेत. ब आणि ड ही जी वाक्य आहेत ती संयुक्त वाक्य आहेत. आधी नमन गणरायाला, नंतर देवाधिदेवांना आणि मुलांना समजून घ्या, मग बघा ती मोठ्यांची कसे ऐकतात. पालत्या घड्यावर पाणी या अर्थाची अचूक म्हण कोणती? कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच. रात्रभर वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता. शहाण्याला शब्दांचा मार आणि गाढवाला गुळाची चव काय? तर पालत्या घड्यावर पाणी या म्हणीशी समान अर्थ ठेवणारी म्हण कोणती? कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच. 18 गुणांचा खंडोबा. 18 गुणांचा खंडोबा या वाक्प्रचाराच्या विरुद्ध अर्थाचा वाक्प्रचार कोणता? आता इथं आपल्याला विरुद्ध अर्थ असणारा वाक्प्रचार निवडायचा आहे. कोणता असेल? पोटाचा पाईक, अल्लाची गाय, उफारट्या काळजाचा, उंटावरचा शहाणा. बघा, 18 गुणांचा खंडोबा या वाक्प्रचाराच्या विरुद्धचा वाक्प्रचार कोणता आहे? अल्लाची गाय. तपोबल, मनोरम, रजोगुण हे शब्द कोणत्या संधीचे उदाहरणे आहेत? तपोबल, मनोरम, रजोगुण कोणत्या संधीचे उदाहरणे आहेत? कोणत्या संधीचे आहेत? हे विसर्ग संधीचे उदाहरणे आहेत. तपोबल, मनोरम, रजोगुण. य, र व ल यांची उच्चारस्थाने अनुक्रमे डॅश या स्वरांच्या उच्चारस्थानासारखी आहेत. कोणत्या स्वरांच्या उच्चारस्थानासारखी आहेत य, र व ल? पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. येथे ई, उ, रू आणि लू. ठीक आहे. बघा प्रश्न, मराठी शब्दातील अंत किंवा शेवटचा वर्ण अ हा निर्भृत म्हणजेच अर्धवट किंवा अपूर्ण उच्चारला जातो. याप्रमाणे कोणता शब्द योग्य नाही? थोडासा प्रश्न क्लिष्ट करून विचारण्यात आलेला आहे, पण प्रश्न सरळ आहे की कोणत्याही शब्दाच्या शेवटी अ चा उच्चार होतो, त्यामध्ये ज्या शब्दांच्या शेवटी अ हा अर्धवट उच्चारला जातो ती शब्द वगळून असा कोणता शब्द यामध्ये आहे जिथे ज्याच्या शेवटी अ चे उच्चारण हे अर्धवट किंवा अपूर्ण उच्चारले जात नाही? कोणता आहे तो शब्द? तो आहे करवत. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4 येथे बरोबर आहे.
प्रश्न आहे पुढीलपैकी शुद्ध शब्दयोगी अव्यय कोणते? दिलेल्या पर्यायापैकी आपल्याला शुद्ध शब्दयोगी अव्यय निवडायचे आहे. देवळाच्या बाहेर, वृक्षाखाली, शहरो शहरी की गाय सुद्धा. कोणता पर्याय इथं शुद्ध शब्दयोगी अव्ययाशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक 4 गाय सुद्धा. बघा प्रश्न आहे स्वर्गवास, पोटशूळ, पान कोंबडा, घरधंदा, कलाकुशल या सामासिक शब्दांचा समास कोणता? अलुक, उपपद, सप्तमी का चतुर्थी? सप्तमी. या सामासिक शब्दांचा जो समास आहे तो सप्तमी तत्पुरुष आहे. बघा प्रश्न आहे मराठी उपसर्ग नसलेला गट कोणता? नसलेला असं विचारलेलं आहे. तर मराठी उपसर्ग ज्यामध्ये नाहीत असा गट आपल्याला इथं वेगळा करायचा आहे. कोणता आहे? पर्याय क्रमांक 3 अनु, अप, अभि, नीर हे मराठी उपसर्ग नाहीत. स्वरादी, स्वरादी संदर्भात योग्य विधान ओळखा. ठीक आहे. कोणतं विधान हे स्वरादीशी मिळतं जुळतं आहे? स्वरादी म्हणजे नुसते सूर होय. अंगण या शब्दात अ प्लस विसर्ग बरोबर अंग. दुःख या शब्दात द प्लस उ प्लस विसर्ग बरोबर दू. आणि किंकर या शब्दात क प्लस ई प्लस अनुस्वार बरोबर किंग. तर स्वरादी संबंधी योग्य विधान कोणतं असेल? पर्याय क्रमांक 3 दुःख या शब्दात द प्लस उ प्लस विसर्ग बरोबर दू. बाकीची चूक आहेत. यानंतरचा प्रश्न पुढारी या शब्दाचा विरुद्ध अर्थ असलेला शब्द वापरून बनविलेले अचूक वाक्य कोणते? पुढारी या शब्दाचा विरुद्ध अर्थ असलेला शब्द वापरून बनविलेले अचूक वाक्य कोणते? सामान्य माणसांना न्याय मिळत नाही. आजकाल नेते खूप आश्वासने देतात. त्यांचे अनुयायी खूप मोठ्या संख्येत आहेत. भक्त लोकांची रांग लागते. तर पुढारीचा विरुद्ध अर्थी शब्द वापरून कोणतं विधान बनवण्यात आलेलं आहे? पर्याय क्रमांक 3 त्यांचे अनुयायी खूप मोठ्या संख्येत आहेत. पुढारीचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे इथं? अनुयायी. मग हा प्रश्न आहे की त्यांचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला. या वाक्यातील उद्देश विस्तार कोणता असं विचारलं आहे. कोणता असेल? तर इथे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. त्यांचा धाकटा. कोल्हा या शब्दातून कोणता लक्ष्यार्थ घेतला जातो? कोल्हा या शब्दातून घेतला जाणारा लक्ष्यार्थ जंगलातील धूर्त प्राणी, माळ्याचा मका खाणारा, माणसाचा धूर्त लबाड स्वभाव. कोल्हा एक जंगली प्राणी आहे. तर कोल्हा या शब्दातून कोणता लक्ष्यार्थ घेतला जातो? माणसाचा धूर्त लबाड स्वभाव. बघा प्रश्न आहे विशेषण साधित क्रिया विशेषण असलेले वाक्य कोणते? यासंबंधी आपल्याला अचूक पर्याय निवडायचा आहे. सुनीलला हजारदा सांगून झाले. दिवसा सुनील इकडेच असतो. सुनील उभ्या उभ्या येऊन गेला. सुनीलला एक वार सांगून पहावे. तर या 4 विधानांसाठी योग्य पर्याय आपल्याला पाहिजे ज्यामध्ये विशेषण साधित क्रिया विशेषण असलेलं वाक्य आलं पाहिजे. तर कोणता पर्याय आपल्याला इथं बरोबर ठरवता येईल? पर्याय क्रमांक 4 अ व ड बरोबर आहेत. अ आणि ड येथे या वाक्यामध्ये विशेषण साधित क्रिया विशेषण आलेलं आहे. म्हणजे की इथे हजारदा सांगून आणि एक वार सांगून. ठीक आहे. मनकवडा या शब्दसमूहासाठी योग्य शब्दसमूह असणारी अचूक वाक्यरचना कोणती? मनकवडा या संबंधीची योग्य वाक्यरचना कोणती? तो स्वतःच्या मनाचे बोलतो. तो दुसऱ्याच्या मनातील इच्छा पूर्ण करतो. तो दुसऱ्याच्या मनातील जाणणारा आहे. तो दुसऱ्याला आपल्या मनातील गोष्टी सांगतो. तर कोणता पर्याय बरोबर आहे? पर्याय क्रमांक 3 तो दुसऱ्याच्या मनातील जाणणारा आहे म्हणजे मनकवडा.
बघा प्रश्न आहे, केवढी उंच इमारत ही या उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात वाक्य परिवर्तन कसे होईल? ही इमारत खूप उंच आहे, ही इमारत उंचच उंच आहे, शेजारील इमारतीपेक्षा ही इमारत उंच आहे, ही तर फार उंच इमारत आहे. तर या उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्य कसं असेल अचूक? तर पर्याय क्रमांक 1, ही इमारत खूप उंच आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या गटातील शब्द हे देशी आहेत? देशी शब्दांचा गट येथे वेगळा करायचा आहे. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. डहाळी, ढेकूण, धोंडा हे देशी शब्द आहेत. यानंतरचा प्रश्न, कापणे, मिटणे, समजणे, स्मरणे या क्रियापदांचा प्रकार कोणता? ही उभयविध क्रियापदे आहेत. उभयविध क्रियापदे. पाचामुखी परमेश्वर या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? 5 लोक बोलतात तेच खरे, पुष्कळ लोक बोलतात तेच खरे, काही लोक जे बोलतात ते खरे, पंच लोक जे बोलतात ते खरे. कोणता पर्याय बरोबर आहे? पर्याय क्रमांक 2, पुष्कळ लोक बोलतात तेच खरे. पाचामुखी परमेश्वर म्हणजे पुष्कळ लोक बोलतात तेच खरे. बघा पुढचा प्रश्न आहे, आम्ही अभ्यासाला आलो म्हणजे मग तू आम्हास शिकव या वाक्यात विधेय विस्तार विभाग कोणता? तर येथे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे, म्हणजे मग. प्रश्न आहे, एकारांत पुल्लिंगी नामाचे याकारांत सामान्य रूप कसे होते? यासंबंधी पुढील उदाहरणांपैकी योग्य उत्तर ओळखा. बघा पर्याय आहेत, साने, सान्या, सान्यांनी, कुत्रा, कुत्र्यास, कुत्र्या, पाणी, पाण्या, पाण्यांनी, पाण्यांनी, केळे, केळ्या, केळ्याला. तर एकारांत पुल्लिंगी नामाचे याकारांत सामान्य रूप कसे होते यासंबंधीचा योग्य इथं पर्याय आपल्याला पाहिजे. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे, साने, सान्या, सान्यांनी. पुढचा प्रश्न, गैरहजर, सबसज्ज, अनुकरण, सुविचार हे शब्द कोणत्या प्रकारचे आहेत? कोणत्या प्रकारचे आहेत? शब्दसाधित, उपसर्ग साधित, अभ्यस्त की सामासिक? कोणत्या आहेत? उपसर्ग साधित शब्द आहेत. बघा प्रश्न आहे, राजूला भूक लागली, तो इतरांच्या आधी जेवला या वाक्यांचे रचनेनुसार केवल वाक्यात रूपांतर कसे होईल? योग्य पर्याय निवडा. भूक लागल्यामुळे राजू इतरांच्या आधी जेवला, राजूला भूक लागली म्हणून तो इतरांच्या आधी जेवला, राजू इतरांच्या आधी जेवला कारण त्याला भूक लागली होती, आणि राजू नेहमी भूक लागली की इतरांच्या आधी जेवतो. तर इथं केवल वाक्यात रूपांतर झाल्यानंतर कोणता पर्याय आपल्याला बरोबर मिळतो? पर्याय क्रमांक 1, भूक लागल्यामुळे राजू इतरांच्या आधी जेवला. बघा प्रश्न आहे, सुता, तनया, आत्मजा, नंदिनी या शब्दांसाठी योग्य अर्थ दर्शविणारा शब्द कोणता? कोणता असेल? पर्याय क्रमांक 4, मुलगी. बघा प्रश्न आहे, चंद्र या शब्दात समानार्थी शब्द वापरून बनविलेली अचूक वाक्य कोणती? विधाने आहेत, इंदूचे घर आकाशी आहे, तो पहा शशी घरावर आला, अरे हिमांशू आज इकडे कुठे, आज सुधाकर उशिरा आला. तर चंद्र या शब्दाशी समानार्थ ठेवणारी शब्दे वापरून कोणकोणती विधाने येथे लिहिण्यात आलेली आहेत यासंबंधी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. तर कोणता पर्याय आपल्याला निवडता येईल? पर्याय क्रमांक 4 की ABCD हे अचूक आहेत, म्हणजे या सर्वांमध्ये चंद्रशी समानार्थी असणारे शब्द वापरण्यात आलेले आहेत. इंदू, शशी, हिमांशू, सुधाकर. बघा प्रश्न आहे, सखाराम पाटलांनी आजपर्यंत काहीही कारण नसताना
तुकाराम पाटलांचे देव्हारे माजविण्याचे काम केले आहे. देव्हारे माजविण्याचे काम केले आहे. या वाक्यातील वाक्प्रचाराचा संदर्भानुसार अर्थ कोणता? महत्त्व वाढवणे, संबंध वाढवणे, सूड उगविणे की भांडण लावणे. बरोबर उत्तर आहे महत्त्व वाढवणे. देव्हारे माजविणे, महत्त्व वाढवणे. बघा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, खालील ओळीतील अलंकार कोणता? ऊठ पुरुषोत्तमा वाट पाहे रमा दावी मुखचंद्रमा सकळकांशी. तर या सदर ओळीमध्ये कोणता अलंकार आहे? कोणता आहे? रूपक अलंकार आहे. पुढचा प्रश्न, देवनागरी लिपी लिहिण्याची योग्य पद्धत कोणती? देवनागरी लिपी उजवीकडून डावीकडे लिहिली जाते. देवनागरी लिपी अक्षरे मांडून लिहिली जाते. देवनागरी लिपी डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. देवनागरी लिपी ही एका खाली एक अशी लिहिली जाते. कोणता पर्याय बरोबर आहे? पर्याय क्रमांक 3, डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. प्रश्न आहे, खालीलपैकी अंशाभ्यस्त शब्द असलेला शब्दगट ओळखा. लाल लाल, मधून मधून, जे जे, शेजारी पजारी, उरला सुरला, गोडधोड, कडकडाट, खदखदून, वटवट, हाल हाल, घरबीर, गडगडाट. तर येथे अंशाभ्यस्त शब्द असणारा गट कोणता असं विचारला आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे, शेजारी पाजारी, उरला सुरला, गोडधोड. पुढचा प्रश्न आहे, तद्भव शब्द असलेला अचूक शब्दांचा गट कोणता? योग्य पर्याय निवडा. घास, ओठ, काम, दूध, सार, गुढी, डबा, तपास, परंतु, ग्रंथ, नदी, कर्म, घर, गाव, कोवळा, घाम. तर तद्भव शब्दांचा गट कोणता? पर्याय क्रमांक 4, ए आणि बी बरोबर आहेत. ए आणि डी बरोबर आहे. घास, ओठ, काम, दूध, घर, गाव, कोवळा, घाम हे जे शब्द आहेत ते तद्भव शब्द आहेत. पुढचा प्रश्न आहे, राम आणि लक्ष्मण यांच्यात कारण नसतानाही दुही माजविण्याचे काम लोक करीत आहेत. या वाक्यातील कोणता वाक्प्रचार योग्य आहे? दुही करणे, दुही माजणे, भांडण लावणे की मतभेद होणे? मतभेद होणे. ठीक आहे. बघा प्रश्न आहे, मराठीतील मूळ सर्वनामांपैकी लिंग व वचनाप्रमाणे बदलणाऱ्या सर्वनामांचा गट कोणता? कोणता आहे? पर्याय क्रमांक 1, मी, तू, हा, जो, तो. यानंतरचा प्रश्न आहे, मूळ शब्दातील अंत्यस्वर ऱ्हस्व असला तर सामान्य रूपाच्या वेळी तो डॅश होतो. प्रश्न बघा, मूळ शब्दातील अंत्यस्वर ऱ्हस्व असला तर सामान्य रूपाच्या वेळी तो डॅश होतो. तो दीर्घ होतो. प्रश्न आहे, वर या नामाचे शब्द जाती बदलून शब्दयोगी परिवर्तन असे होईल. अचूक उदाहरण ओळखा. बघा पर्याय आहेत, दशरथाने कैकेयीला 2 वर दिले. तो त्या राजपुत्राला वर आणि पक्षी झाडावर बसतो. वरपिता मुलाच्या लग्नात तोऱ्यात वावरत होते. ते यामध्ये कोणता पर्याय बरोबर आहे? पर्याय क्रमांक 3, कारण दिलेल्या वाक्यामध्ये वर हा जो शब्द आहे तो शब्दयोगी अव्ययाचं काम करत आहे. बघा प्रश्न आहे, तो नेहमी उशिरा येऊन झटपट काम करतो. या वाक्यातील क्रियाविशेषण व प्रकार कोणता? पर्याय आहेत, नेहमी सातत्यदर्शक क्रियाविशेषण, उशिरा कालवाचक क्रियाविशेषण, झटपट रीतिवाचक क्रियाविशेषण, काम गतिवाचक क्रियाविशेषण. तर यासंबंधी आपल्याला कोणता पर्याय निवडता येईल? पर्याय क्रमांक 3, फक्त अ व क पर्याय अचूक आहेत. अ आणि क. नेहमी हे जे क्रियाविशेषण आलेलं आहे ते सातत्यदर्शक आहे आणि झटपट हे जे क्रियाविशेषण आहे ते रीतिवाचक आहे.
अनुरूप, अनुसार यासारखे शब्द जोडताना मागील शब्दाचे सामान्य रूप होऊन मग डॅश संधी होतो. कोणती संधी होते? पूर्वरूप संधी होते. कोणती? पूर्वरूप संधी होते. यानंतरचा प्रश्न आहे योग्य विधान ओळखा. उपसर्ग घटित, प्रत्यय घटित, अभ्यस्त, सामासिक शब्द हे सिद्ध शब्दाचे प्रकार आहेत. उपसर्ग स्वतंत्रपणे वापरता येतात. पूर्णाभ्यस्त शब्द, अंशाभ्यस्त शब्द, अनुकरणवाचक शब्द हे अभ्यस्त शब्दाचे प्रकार आहेत. उपसर्गाचा क्वचित स्वतंत्रपणे उपयोग होतो. तर योग्य विधान कोणतं? पर्याय क्रमांक 3 की पूर्णाभ्यस्त शब्द, अंशाभ्यस्त शब्द, अनुकरणवाचक शब्द हे अभ्यस्त शब्दाचे प्रकार आहेत. यानंतरचा प्रश्न आहे खालील शब्दसमूह अचूक शब्दाने पूर्ण करा. माणसांचा जमाव तसे सैनिकांचे. येथे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे, म्हणजे वर तीनही दिलेली शब्द बरोबर आहेत. पथक, तुकडी, पलटण. बघा प्रश्न आहे व्याकरणातील लिंग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय क्रमांक 3 येथे बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे हे रमेशचे अक्षर चांगले आहे का? या वाक्याचे रूपांतर उद्गारार्थी वाक्यात कसे होईल? हे रमेशचे अक्षर आहे. हे रमेशचे अक्षर. काय अक्षर हे रमेशचे? हे अक्षर रमेशचे. तर यातील कोणता पर्याय आपल्याला योग्य वाटतो? पर्याय क्रमांक 3 काय अक्षर हे रमेशचे. बघा प्रश्न आहे पासून व पलीकडे या शब्दयोगी अव्ययांचा उपयोग कोणत्या विभक्ती कार्यासाठी केला आहे? अचूक पर्याय निवडा. कोणत्या? पर्याय क्रमांक 1 पंचमी व सप्तमी. बघा प्रश्न आहे पुढील विधान वाचा आणि योग्य पर्याय निवडा. विधान आहे प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्ययांनी जोडलेली वाक्ये ही संयुक्त वाक्य असतात, तर गौणत्व सूचक उभयान्वी अव्ययांनी जोडलेली वाक्ये ही मिश्र वाक्य असतात. तर यासंबंधी योग्य पर्याय आपल्याला इथं निवडायचा आहे. बघा प्रश्न पुन्हा एकदा आपण वाचूया की प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्ययांनी जोडलेली वाक्ये ही संयुक्त वाक्य असतात, तर गौणत्व सूचक उभयान्वी अव्ययांनी जोडलेली वाक्ये ही मिश्र वाक्य असतात. तर योग्य पर्याय आहे संपूर्ण विधान बरोबर आहे. मित्रांनो येथे 100 प्रश्न पूर्ण होतात. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला हा प्रश्नसंच आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका.